महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने जो बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीमध्ये महाघोटाळा झालेला आहे, तो घोटाळ्याचा चौकशी सखोल झाली पाहिजे, CBI चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने कार्यक्रम करत आहोत। प्रामुख्यानं या घोटाळ्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे, परंतु तपासामध्ये 3 कोटी रुपये झाल्याचा या ठिकाणी सरकारी आकडा आहे। हा घोटाळा दाबण्याचा, हा घोटाळा संपविण्याचा, गरिबांना लुटण्याचा काम चालू आहे, परंतु आमचा थेट आरोप आहे हा घोटाळा एका अधिकाऱ्याचा नसून, एका सचिवाचा नसून महायुती सरकारचा, राज्यातील जे महायुती सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं, त्यांचा सरकारचा हा महाघोटाळा या ठिकाणी आहे। भांडीमध्ये घोटाळा, नोंदणीमध्ये घोटाळा, शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा, मृत्यू दाखल्यामध्ये घोटाळा, मृत्यू अनुदानामध्ये घोटाळा, आरोग्याच्या अनुदानामध्ये घोटाळा, एकूण घोटाळा पूर्ण करून या महायुती सरकारनं या महाराष्ट्र कामगारांच्या महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री असलेले श्री पुणकर साहेब त्यांनी देखील आम्हाला, आम्ही अनेक वेळा त्यांनी निवेदन दिलं, गेल्या 10व्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये प्रधान सचिवांना निवेदन दिलं सोलापूरमध्ये शिष्यवृत्तीचा घोटाळा चालू आहे, परंतु तात्पुरत्या प्रमाणे वर या ठिकाणी घोटाळा चौकशी होते, तो चौकशी CBI चौकशी झाला पाहिजे। आणि त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या काही समस्या आहेत, विलीनीकरण 3 वर्षांनी झालं पाहिजे, भांडी वाटप पत्र पैसे न घेतलं पाहिजे, भांडी वाटप केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, नोंदणी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, दलालांचं जे नोंदणी आहे त्यांचासुद्धा त्याकडे बंदोबस्त केला पाहिजे, दलालांना अटक केलं पाहिजे, अशा अनेक माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। जरी या ठिकाणी आपल्याला एक औपचारिकरित्या ठिकाणी आंदोलन केलं तरी देखील सोलापुरातील 5 लाख कामगार नोंद झालेले आहेत, सर्व कामगारांना घेऊन आम्ही मुंबईला मोर्चा काढू, पण या ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याचा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सखोल चौकशी झालीच पाहिजे, बांधकाम कामगार शिष्यवृत्ती चौकशी, बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। कोण म्हणतंय करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतंय करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही। न्याय द्या, न्याय द्या, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, न्याय द्या, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। बांधकाम कामगार शिष्यवृत्ती झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सखोल चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। महायुती सरकारचा धिक्कार असो, कामगार मंत्र्याचा धिक्कार असो, महायुती सरकारचा धिक्कार असो, महायुती सरकारचा धिक्कार असो। दलाल खाजगी दलाल कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, खाजगी दलाला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कोण म्हणतंय
करणार नाही केल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणते करणार नाही केल्याशिवाय राहणार नाही बांधकाम कामगार नुतनीकरण दर 3 वर्षाला केला पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे बांधकाम कामगार नुतनीकरण दर 3 वर्षाला केलं पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे कोण म्हणते करणार नाही केल्याशिवाय राहणार नाही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी घोटाळा करून उठे बांधकाम कामगारांना सरकारनं सुरू आहे म्हणून आपण बांधकाम कामगारांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निदर्शने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी मंत्रालयाच्या मालकी म्हणायचं आहे नवीन घोटाळा असल्याकारणाने आपण ते म्हणून टाकतो अगोदर या बांधकाम कामगारांना करणार नाही केल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणते करणार नाही अरे केल्याशिवाय राहणार नाही या बांधकाम कामगारचं हे जेवढं जवळजवळ महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख कामगार नोंदीत आहे ते ॲक्च्युली जे खऱ्या कामगार आहेत त्याला लाभच मिळत नाही किंवा जे अधिकारी घोटाळा केला त्याचं सखोल चौकशी करून त्याच्या मालमत्ता इन्स्टंट चौकशी करून त्या सरकारकडनं रिटर्न भरावं जवळजवळ 3 कोटी नाही जवळजवळ 8 ते 10 कोटी त्याचा घोटाळा केलेला आहे 3-4 अधिकारी 5-6 कंत्राट व्यवस्थेचं मुलं आहे त्या सगळं कोण आहे 3-4 अधिकारी कोण अधिकारी आजचा पेपरला पण आहे की नाव सांगायची अजंकी पवार आणि राजपूत आणि सुरवशे हे 3 अधिकारी सरकारी अधिकारी आहे ते जबाबदारी आहे आणि ह्या बांधकाम कामगारचा सर्व घोटाळा त्यांनी सर्व जवळजवळ 2 वर्ष झाला ते पैसे खाऊन आणि लुटाचं केला आणि अगदी खऱ्या कामगाराला लाभ मिळाला नाही ते खोट्या कामगाराला लाभ मिळाला आणि एकसुद्धा आणि त्यांच्या नावावर आणि सुरसुची म्हणा किंवा रेशन कार्डाचा घोटाळा आहे आधार कार्डाचा घोटाळा आहे आणि संपूर्ण घोटाळा करून या सर्व आणि त्यांचं घर भरून घेतला आणि गरीब कामगाराला वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यांचं चौकशी केल्याशिवाय